अनिच्चवत् संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुद्धन्ति तेषां उपशमो सुखो। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या ठिकाणी बागुल परिवारातील कालवश बौद्ध उपासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निस्सीम अनुयायी, समाज प्रबोधक, स्पष्ट वक्ते, समाजसेवक, परखड विचारवंत, स्नेही पांडुरंग बाबा मोहनराव बागुल तथा बागुल गुरुजींच्या प्रथम स्मृती दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने या प्रसंगी उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचप्रमाणे आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मानंदजी थेरो, संपूर्ण बागुल परिवार, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही भिक्खू संघ या ठिकाणी आलेलो आहोत, असा श्रद्धावान कीर्तिकर परिवार आणि उपस्थित जनहो, भगवान बुद्धांच्या, संतांच्या, महापुरुषांच्या उपदेशानुसार मानवी जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, अर्थात अनित्य आहे। भगवान म्हणतात या सृष्टीमध्ये नित्य, शाश्वत, ध्रुव असे काही एक नाही, कायम एकाच अवस्थेत राहील असं इथे काही शोधून सापडणार नाही। मग ते सजीव प्राणी असतील किंवा निर्जीव वस्तू असतील, आज नवीन असलेली वस्तू कालांतरानंतर जुनी होत असते। सकाळी झाडाला आलेलं फूल दिवसभर अनेकांना आकर्षित करतं, सुगंध देतं, परंतु सायंकाळ झाल्यानंतर तेच फूल सुकून जातं, झाडावरचं खाली गळून पडतं। भगवान म्हणतात हा जन्म ही असाच असतो, मृत्यू कुणाला, कुठे, कधी आणि कसा येईल ह्याची जरी खात्री नसली तरी मृत्यू येणार याची मात्र खात्री आहे। जीवन जरी अनिश्चित आहे पण मृत्यू मात्र निश्चित आहे। संतांच्या उक्तीनुसार मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं संतांचं वचन आहे। आणि मला वाटतं बाबांचं कार्यकर्तृत्व जर आपण पाहिलं, तुम्ही अनुभवलं असेल, अनेक माणसं इथे जन्माला येतात, खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात, मुलं बाळ जन्माला घालतात, बायको लेकरांमध्ये गुंग असतात, कुणालाही कोणतं प्रबोधन नाही, कुणासोबत कोणता स्नेह नाही, मैत्री नाही, कुणाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं नाही, बस धन दौलत कमवायची आहे, मुलांचं भरण पोषण करायचं आहे,
आणि ऐशोआरामाचं जीवन जगायचं आहे, अशा प्रकारची असंख्य लोक या पृथ्वी तलावर जन्मास येतात आणि जातात. परंतु जे लोक इथे जन्माला आल्यानंतर काहीतरी कुणाच्या तरी डोळ्यांमधले अश्रू पुसून जात असतील, कुणाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत असतील, कुणाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतील, अनेक कार्यक्रमांमध्ये हिरहिरीने सहभागी होत असतील, तर असे लोक मात्र हळहळ करून जात असतात. आणि असे लोक मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या कार्यकर्तृत्वाने जिवंत राहतात. आणि मला वाटतं अशा लोकांसमान आमचे बाबुल गुरुजी होते, म्हणून त्यांचा आज त्यांच्या परिवाराच्या वतीने हा प्रथम स्मृती दिनाचा कार्यक्रम पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं पाहिलं तर भगवंताने 2500 वर्षांपूर्वी मनुष्य प्राण्यांना उद्देशून एक उपदेश केलेला आहे. भगवान म्हणाले, प्रत्येक मनुष्याने सदैव सुखी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी 5 गोष्टी क्षण प्रतिक्षण स्मरणात ठेवल्या पाहिजे. ज्यांना आनंदी जीवन जगायचं आहे, ज्यांना सुखकर जीवन जगायचं आहे, ज्यांना समाधानाने मरायचं आहे, अशा लोकांनी आपल्या जीवनामध्ये 5 गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजे, ध्यानात ठेवल्या पाहिजे. कोणत्या त्या 5 गोष्टी आहेत? तर भगवान म्हणतात, पहिली गोष्ट प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मनुष्याने लक्षात ठेवली पाहिजे ती ही की आपण म्हातारे होणार आहोत. आपणही म्हातारे होणार आहोत. आज आपली आई, आपले वडील, सासू सासरे किंवा अजून आपल्या आजूबाजूला असलेली जी म्हातारी लोक आहेत, ते खोकलत असतील, बेडके टाकत असतील, ते कमरेतून वाकले असतील, त्यांचे गुडघे दुखत असतील, त्यांना ऐकायला कमी येत असेल, त्यांना डोळ्यांनी दिसत नसेल, त्यांना स्पष्ट बोलता येत नसेल, त्यांना लक्षात राहत नसेल, तर भगवान म्हणाले, त्यांना हिणविण्यापेक्षा, त्यांना अपमानित करण्यापेक्षा, त्यांना त्रास देण्यापेक्षा, त्यांची हेळसांड करण्यापेक्षा आपण आपल्या मनाला नेहमी समजून सांगावे की गड्या, माझ्याही वाट्याला हेच दिवस येणार आहेत, कारण मी पण वार्धक्य धर्मी आहे, म्हणजे मी पण म्हातारं होणार आहे. त्यामुळे आज जे म्हातारे आहेत माझ्या आजूबाजूला, घरात बाहेर, त्यांच्याशी मी प्रेमाने राहील, त्यांची मी सेवा करेल. जर मी त्यांची आज सेवा करेल तर उद्या मी जेव्हा म्हातारा होईल तेव्हा माझी सुद्धा कोणीतरी सेवा करण्यासाठी तयार होईल. कारण कर्म विपाक हा जशास तसा आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून ही पहिली गोष्ट भगवान म्हणाले प्रत्येकाने लक्षात ठेवावी की मी म्हातारा होणार आहे, मी म्हातारी होणार आहे. दुसरी गोष्ट सांगत असताना भगवान म्हणतात, प्रत्येक मनुष्याने दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कायम, ती म्हणजे आपण आजारी पडणार आहोत, म्हणजे व्याधीधर्मी आहोत. आपण प्रत्येक जण व्याधीधर्मी आहोत. आज कुणाला तरी कॅन्सर झाला, आज कुणाला तरी अस्थमा झाला, आज कुणाला दुसऱ्याला दमा झालेला आहे, आज कुणाला दुसऱ्याला अर्धडोके दुखण्याचा त्रास आहे. तर भगवान म्हणाले, असं बिलकुल नाही आहे की आपल्याला तो त्रास, तो आजार होणार नाही. दुसऱ्यांना जो कोणता आजार होत असेल तो आपल्यालाही होऊ शकतो. कुणाचे गुडघे दुखत असतील आणि आपण जर म्हणत असेल की बिलकुल माझे गुडघे दुखणार नाहीत किंवा दुखत नाहीत, तर भगवान म्हणाले ते खोटं आहे. उद्या, परवा, तेरवा कधीतरी आपले पण गुडघे दुखू शकतात. आज कुणाची तरी अशी मान हलत आहे कुठल्या आजारामुळे, तर भगवान म्हणाले आपली पण उद्या चालून मान हलू शकते. कोणीतरी आजारपणामुळे कमरेतून वाकलेला आहे, कंबर दुखते आहे म्हणून, भगवान म्हणाले आपली पण कंबर दुखू शकते. आणि आपण वारंवार आजारी पडतो. असंही नाही आहे की खूप पैसा आहे म्हणून दवाखान्यात गेलो आणि बस आता आजार बरा झाला आपला पुन्हा आजार होणार नाही. 8-15 दिवसाला, महिन्याला पुन्हा आपण आजारी पडू शकतो. कोणता आजार होईल सांगू शकत नाही. अन्न पाणी असून देखील कधी कधी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, अपचनाचा प्रॉब्लेम आहे, म्हणून आपलंच अन्न पाणी आपण कधी कधी खाऊ शकत नाही. साखरेचा कारखाना आहे, परंतु डायबिटीज, शुगरची बिमारी जर झाली असेल तर साखरेचा कारखाना आपलाच असून देखील आपण साखर खाऊ शकत नाही.
मिठाईचं दुकान आपलंच असून देखील आपण मिठाई खाऊ शकत नाही, का तर आपल्याला आजार झालेला आहे. म्हणून भगवान म्हणाले की आजार प्रत्येक व्यक्तीला होऊ शकतो, केव्हाही होऊ शकतो, वारंवार होऊ शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून आपण तंदुरुस्त आहोत याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला आजार होऊ शकत नाही. कोरोनाच्या दरम्यान तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये, टीव्हीवरती न्यूज वाचल्या असतील. अगदी तरुण मुलं, तरुण मुलं, तंदुरुस्त मुलं, जिम जॉईन केलेली मुलं मृत्युमुखी पडलेली आहे. कुणाचा एकुलता एक मुलगा गेला, कुणाचा लग्न व्हायचा मुलगा गेला, कुणाचा लग्न झाल्यानंतरचा मुलगा गेला. अनेक लोक गेले बघा. दररोज असंख्य लोक इथे जातात आजारी पडून. आणि म्हणून भगवान म्हणाले की या तंद्रीत कधीच राहू नये, या धुंदीत कधीच राहू नये की मी आजारी पडणार नाही. कोणताही आजार कधीही होऊ शकतो. आपण पण आंधळे होऊ शकतो, आपण पण बहिरे होऊ शकतो, आपला पण हात तुटू शकतो, आपला पण पाय तुटू शकतो, आपल्याला पण पॅरालिसिस होऊ शकतो, आपलं अर्ध शरीर निकामी होऊ शकते, आपल्याला काहीही होऊ शकते. मशीन मध्ये आपलं बोट जाऊ शकते, मशीन मध्ये आपला हात जाऊ शकते, आपलं डोकं फुटू शकते. म्हणून ही दुसरी गोष्ट कायम लक्षात ठेवावी की मी आजारी पडू शकतो. भगवान म्हणाले तिसरी गोष्ट लक्षात ठेवायला सांगितली मनुष्य प्राण्याला भगवंताने, ती म्हणजे आपण मरणधर्मी आहोत. आपण प्रत्येक जण मरणधर्मी आहोत. फरक एवढाच आहे की आज कुणाला तरी अग्नी डाग देऊन आपण आलो, तेच लोक असतील, तीच जागा असू शकते एखाद्या वेळेस, उद्या त्या ठिकाणी आपण असू. आज ज्यांना अग्नी डाग दिल्या जात आहे, आज ज्यांना श्रद्धांजली वाहिल्या जात आहे, आदरांजली वाहिल्या जात आहे, त्यांच्या ठिकाणी आपण असू शकतो. कारण भगवान म्हणाले मरण हे प्रत्येकाला येणार आहे. आईच्या उदरात असतानाही बाळ मृत्युमुखी पडतात. आत्ता जन्माला आलेलं बाळ, 1 घंट्याचं बाळ, 2 तासाचं बाळ, 4 तासाचं, 1 दिवसाचं बाळही मरू शकते. रात्रीतून बाळाला मृत्यू येऊ शकतो. रांगणारं बाळही मरू शकते, बोलायला लागलेलं बाळही मरू शकते. भर तारुण्यातही मृत्यू येऊ शकतो, लग्नाच्या पूर्वी येऊ शकतो, लग्नाच्या नंतर मृत्यू येऊ शकतो, मध्यवयाचे असताना आपल्याला मृत्यू येऊ शकतो, आणि म्हातारे झाले काय आणि 100 क्रॉस केली काय आपल्याला मृत्यू येऊ शकतो. आम्ही नेहमी सांगतो, आता मरणारांची जर वयोमर्यादा पाहिली किंवा वयोगट जर पाहिला तर तरुण लोकांचं मरण आता सर्वाधिक जास्त आहे. तरुण लोक मरत आहेत. एक काळ होता, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा जर कोणी गेलं तर जास्तीत जास्त म्हातारी माणसं मरायची. परंतु आता वयात नसलेली लोक मरतात, म्हणजे तरुण असणारी लोक मरतात. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे की आपण मरणधर्मी आहोत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. आपण जोपर्यंत लक्षात ठेवणार नाही, जोपर्यंत स्मरणात ठेवणार नाही, तोपर्यंत आपण बेधुंद होऊन जगत राहू. आणि कधी कोणता आजार आपल्या वाट्याला येईल, कधी हे शरीर आपलं निकामी होईल, कमजोर होईल आणि आपल्याला धोका देईल, हे सांगता येत नाही. कुणाचंही शरीर आपल्याला धोका देऊ शकते, प्रत्येकाला धोका देऊ शकते. अनेक लोक मरतात. कुणी ऍक्सिडेंट मध्ये मरते, कुणी खाटेला खंगून खंगून मरते, कुणी अनेक वर्ष मरणाची प्रतीक्षा करत करत मरते, आणि कुणी ठेच लागण्याचं निमित्त मात्र होते आणि त्याच्यात मृत्यू होतो. आता काही दिवसांपूर्वी बघा, त्या वर्धेजवळ ऍक्सिडेंट झाला होता. वर्धा, तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल. मेडिकलला असलेली 5-6 मुलं, डॉक्टर होणारी 5-6 मुलं, त्यांच्या गाडीमधून ते कुठेतरी चालले होते. रात्री 11-11:30 वाजता हॉटेलवरचा CCTV फुटेज आहे की त्यांनी तिथे केक वगैरे कट केला, जेवण वगैरे केलं आणि भरधाव वेगात निघाले पुढे. आणि पुढे गेल्यानंतर एका ब्रिजवरून, पुलावरून त्यांची गाडी 40 फूट खाली कोसळली आणि त्यात जागेवर त्या 6ही मुलांचा मृत्यू झाला, ऑन दी स्पॉट. आणि म्हणून भगवान म्हणतात, काही लोक झोपेत मरतात, काही लोक चहा पिताना ठसका लागण्याचं निमित्त होते आणि त्यात मरतात, काही लोक जेवण करताना अटॅक येऊन मरतात, काही लोक दवाखान्यात पोहोचण्याच्या अगोदरच मरतात. भगवान म्हणाले, आपल्या वाट्याला मरण कसं येईल, कधी येईल, हे आपण सांगू शकतो का? कोणी नाही सांगू शकत, कोणी नाही म्हणू शकत.
म्हणून भगवान म्हणाले ही तिसरी गोष्ट नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे की आपण मरणधर्मी आहोत. चौथी गोष्ट सांगताना भगवान म्हणाले की आपल्याला प्रिय असलेल्या वस्तू आणि आपल्याला प्रिय असलेली माणसे सुद्धा आपल्याला सोडून जाऊ शकतात. मग ती आपली आई असेल, आपले वडील असतील, आपले भाऊ असू शकतात, बहीण असू शकते, पत्नी असू शकते, पती असू शकतात, कोणीही असू शकते. जे प्रिय आहेत ते आपल्याला सोडून जाऊ शकतात आणि केव्हाही जाऊ शकतात. जसं की एखादं झाड आहे, त्या झाडाला बघा फळं लागतात. आता सध्या आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे सर्वत्र. तुम्ही जर पाहाल तर सर्वत्र आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे. मोहर येत असताना सुद्धा हवेनं तो खाली गळून पडू शकतो. मोहर लागल्यानंतर बारीक बारीक आंबे असतात, अगदी ज्वारीच्या दाण्या एवढी आंबे असू शकतात, तेव्हाही ते जमिनीवर गळून पडू शकतात. कैरीला येण्यापूर्वी आंबे जमिनीवर गळून पडू शकतात. कैरीला आलेला आंबा सुद्धा जमिनीवर गळून पडू शकतो. झाडालाच अर्ध पिकलेला आंबा जमिनीवर गळून पडू शकतो. पूर्ण झाडाला पिकलेला आंबा जमिनीवर गळून पडू शकतो. भगवान म्हणाले त्याचा नेम नसतो, तो मोहरात गळून पडेल की कैरीवरती येण्यापूर्वी गळून पडेल की कैरीवर आल्यावर गळून पडेल, अर्ध पिकलेला असताना गळून पडेल की पूर्ण पिकलेला आंबा जमिनीवर गळून पडेल. भगवान म्हणाले या मनुष्य जीवनाचं असंच आहे. आपण बालपणात मरू की तरुणपणात मरू, मध्यवयात मरू की म्हातारपणात मरू, ह्याची कुणाला गॅरंटी आहे? कुणाला शाश्वती आहे? आणि मरण ना जात पाहते, ना धर्म पाहते, ना आपली श्रीमंती पाहते, ना गरिबी, ना सौंदर्य, ना विद्वत्ता, ना अजून काही. आपण कोण आहोत याचा आणि मरणाचा दूर दूर पर्यंत संबंध नाही. कारण इथे संत आले आणि गेले, महामानव आले आणि गेले, राजे लोक आले आणि गेले, इथे थांबले कोण? प्रत्येक जीवाची वयोमर्यादा आहे, लिमिट आहे. प्रत्येक जीवाची, प्रत्येक वस्तूचं लिमिटेशन आहे. इथे भगवान म्हणाले कायम इथे काही नाही आहे, ध्रुव इथे काही नाही आहे. आणि म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून प्रिय लोक आपल्याला सोडून जाऊ शकतात आणि प्रिय वस्तू देखील आपल्याला सोडून जाऊ शकते. आपण ज्यांना प्रिय असतो तेही म्हणजे आपणही इतरांना सोडून जाऊ शकतो. आणि म्हणून ही चौथी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कायम की प्रिय असणारी माणसे आणि प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला सोडून जाऊ शकतात. आणि पाचवी गोष्ट सांगताना भगवान म्हणतात ध्यानात ठेवण्यासाठीची, कर्मच सुख करता आहेत आणि आपलेच कर्म आपले दुःख हरता आहेत. आपल्याला सुखी बनविण्यासाठी कारणीभूत जर काय असेल तर आपलेच कर्म आहेत आणि आपल्याला दुःखी बनविण्यासाठी कारणीभूत इथे काय असेल तर तेही आपलेच कर्म आहेत. म्हणून कर्मावर विश्वास ठेवून सतत पुण्य कर्मामध्ये रत राहिलं पाहिजे म्हणाले भगवान. सातत्याने जिवंत असेपर्यंत आपण कुशल कर्म करत राहिलो पाहिजे, पुण्य कर्म करत राहिलो पाहिजे, शील सदाचाराचं पालन करत राहिलो पाहिजे, दान पुण्य करत राहिलो पाहिजे, ध्यान मेडिटेशन करत राहिलो पाहिजे, अनेकांच्या प्रती सद्भावना व्यक्त करत राहिलो पाहिजे, अनेकांना मदत करणारे असलो पाहिजे, रंजल्या गांजलेल्यांच्या कामी पडणारे असलो पाहिजे, लोकांचे अश्रू पुसणारे असलो पाहिजे, लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे आपण बनलो पाहिजे. तर लोक आपण गेल्यानंतरही हळहळ व्यक्त करू शकतात आणि आपला आदर्श घेऊ शकतात. जसे महामानव इथून गेले पण आजही लाखो करोडो लोकांच्या हृदयामध्ये जागा करून गेले, लाखो लोकांच्या हृदयामध्ये. बाबासाहेब जेव्हा गेले 1956ला 7 डिसेंबरला त्यांचा मुंबईमध्ये अंतिम संस्कार होता. त्यावेळेस ना व्हॉट्सअप होतं, ना फेसबुक होतं, ना इंस्टाग्राम होतं, ना मोबाईल होते. रेडिओवरून जेव्हा खबर ज्या ज्या गावांमध्ये कळाली, शहरांमध्ये तालुक्यांमध्ये, तेव्हा बाबासाहेबांवर निस्सीम प्रेम करणारी माणसं, गरीब असलेली अशिक्षित असलेली माणसं मुंबईच्या दिशेने वेगाने जात होते. आणि 8 डिसेंबरच्या मराठा दैनिक वर्तमानपत्रामध्ये आचार्य आत्रे लिहितात की बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराला भारताच्या कानाकोपऱ्यातून 10 ते 12 लाख लोक त्या काळी उपस्थित होते.
ज्यांनी कधी कधी बाबासाहेबांना पाहिलंही नव्हतं असे लोक ओक्साबोक्सी रडत होते, जणू काही आपला स्वतःचा बाप गेला असे लोक रडत होते. जी लोक चांगलं जीवन जगून मरतात ती लोक सदैव मेल्यानंतर सुद्धा चांगलीच असतात. आणि मला वाटतं त्यापैकी आपले गुरुजी होते. धार्मिक सामाजिक कार्यामध्ये सहभागी होते. मी आता मघासी म्हणालो की अनेक लोक जन्माला येतात माडीवर माडी बांधण्यासाठी, अनेक लोक इथे जन्माला येतात गाड्या घेण्यासाठी, अनेक लोक जन्म घेतात शेत घेण्यासाठी, अनेक लोक जन्म घेतात आपल्या लेकरांना मोठं करण्यासाठी, खाऊ पिऊ घालण्यासाठी. परंतु जे इतरांच्या कामी पडतात तेच लोक खऱ्या अर्थाने या जीवनामध्ये यशस्वी होतात. म्हणून ह्या 5 गोष्टी कर्मावरती विश्वास ठेवला पाहिजे असं भगवान म्हणतात 5व्या गोष्टीला लक्षात ठेवण्यासाठीच्या. म्हणून ह्या 5 गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी आणि सुखी बनावे. याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणाले भगवान बुद्ध. हा आनंदी राहण्याचा सुखी राहण्याचा मार्ग आहे. कारण की आपल्याला जर लक्षात नाही ठेवलं आपण की मी म्हातारं होणार आहे तर आपण इतर म्हाताऱ्या लोकांना हिणवणार. कारण काय तर आपण लक्षात ठेवलं नाहीये की आपणही म्हातारे होणार आहे, मग आपल्याकडून अकुशल कर्म होणार. आपण जर कधी आजारी पडणार नाही असं जर लक्षात ठेवलं तर भगवान म्हणाले तुम्ही उद्या आजारी पडणार. तुम्ही जर आरोग्याची काळजी घेत राहिलात तर आजारी कमी पडाल. आज लोक बघा 2 कारणामुळे लोक आजारी पडत असतात. एक तर आहार व्यवस्थित नसल्यामुळे, ध्यान नसल्यामुळे आहाराचं कधी काय किती घ्यायचं ते, आणि विहार बरोबर नसल्यामुळे. आज लोकांकडे जर पाहिलं तर रात्रीचा दिवस करतात लोक आणि दिवसाची रात्र करतात. कशामुळं? तर या डब्यामुळे. हे डब्बा आहे ना, या डब्यामुळे रात्रभर व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आणि काय आहे तर काहीच नाही. याचा मेसेज त्याला फॉरवर्ड करतील, त्याचा मेसेज याला फॉरवर्ड करतील. सकाळी उठलं की याला गुड मॉर्निंगचा मेसेज टाक, त्याला गुड मॉर्निंगचा मेसेज टाक. रात्र झाली की याला गुड नाईटचा मेसेज टाक, त्याला गुड नाईटचा मेसेज टाक. पण घरात ना कधी मायला गुड मॉर्निंग म्हणतात ना बापाला गुड मॉर्निंग म्हणतात. जगाला शहाणपण शिकवतात. चित्रपट पाहताना, सिरियल पाहताना इमोशनल होतात आणि रडतात. त्या टीव्हीतली बाई आपल्या सासूला आपल्या मायला त्रास देते, पोरगा त्याच्यामुळे डोळ्यात पाणी येते आणि घरातला बाप परेशान आहे, घरातली माय परेशान आहे, तिच्या डोळ्यात पूर्ण अश्रू येतात. त्याच्यामुळे मात्र आपल्याला काही वाटत नाही. आणि म्हणून हे जीवन जे आहे ते ध्यानावर राहून जगायचं असते म्हणाले भगवान बुद्ध. किती वर्ष जगलात याला महत्व नाही आहे, कसे जगलोय आपण याला खूप महत्व आहे. त्यामुळे आमच्या बागुल गुरुजींच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आम्हाला इथे धम्मदेसनेसाठी, बुद्ध पूजेसाठी निमंत्रित केला. खरं तर अनेक लोकांचे आम्ही कार्यक्रम पाहतो. एकदा का माय बाप कोणी गेले की बस त्या दिवशी त्यांच्या गळ्यामध्ये फोटोला हार टाकायचा, 4 लोकांना जेव घालायचं आणि विषय संपला. पण इथे मात्र अतिशय प्रेरणादायी हा कार्यक्रम आहे. भिक्षू संघाला बोलावून त्यांना भोजनादी दान देऊन त्यांच्याकडून बाबांच्या स्मृतीप्रीत्यर्थ लोकांना बुद्धाची वाणी ऐकविल्या जात आहे. तेव्हा निश्चितपणे या निमित्ताने बागुल परिवाराकडून जे जे म्हणून काही पुण्यकर्म संपादित केल्या जात आहे आणि बाबांनी आपल्या हयातीमध्ये जे जे म्हणून काही पुण्य कर्म संपादित केलेले आहे त्या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रतापाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने बाबांच्या पंचोपादान स्कंधांना सुगतीचा लाभ होऊन त्यांच्या परिवारास सुख शांतिमय जीवनाचा लाभ हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करतोय आणि माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.